जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। श्री संत सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय। आम्ही नोह अतीत, आम्ही नोह मायातीत, सकलाहुनी पतित नाव माझे। आम्ही नोह साधू, आम्ही नोह भोंदू, अखंड ब्रह्मानंदू गुरुनाथाचा। आम्ही नहो जोगी, आम्ही नहो योगी, अखंडित संगी गुरुनाथाचा। आम्ही नहो संत, आम्ही नहो महंत, अखंडित चित्त तुझे पायी। गणेशनाथ म्हणे तू माझे जीवन, तुझ बिन सज्जन अनिक नाही। आम्ही नहो साधू, आम्ही नहो भोंदू, अखंड ब्रह्मानंदू गुरुनाथाचा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू, गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जयाचे केलिया चिंतन, होय सकल विद्येचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज मोक्षदा एकादशीचा औचित्य साधून आदरणीय हरिभक्तपरायण बालकृष्ण भैया कदम यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या संकल्पातून त्यांचा असा संकल्प आहे की नाथरायांचे जे अभंग आहेत जर ते रोज चिंतनात आणले तर अतिउत्तमच, परंतु तो क्रम जर कंटिन्यू ठेवता येत नसेल तर ॲटलिस्ट एकादशीचे औचित्य साधून 15 दिवसाला एका अभंगावरती नाथ महाराजांच्या सेवा व्हावी हा त्यांचा एक संकल्प होता। आणि त्या संकल्पाच्या ची जी सुरुवात होती त्यांनी यापूर्वी एक प्रवचन केले आहे। त्या दिवशी ती सुरुवात झाली होती, परंतु काही कारणास्तव ते आपण कंटिन्यू ठेवू शकलो नाही। परंतु आज एकादशीचे औचित्य साधून ही सेवा पूर्ववत सुरुवात करत आहोत आणि नाथरायांच्या चरणी नम्र विनंती करत आहोत की नाथरायांनी ही सेवा अखंडित चालू ठेवावी। त्यांच्या कृपाआशीर्वादाने हा संकल्प पूर्णत्वास जावा। आणि बालकृष्ण भैया कदम यांचे अंतःकरणपूर्वक धन्यवाद, कारण संतांच्या विचाराचा प्रचार प्रसार करण्यासाठी त्यांच्या जी अंतःकरणाची तळमळ आहे ती अतिशय कौतुकास्पद आहे आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन या सेवेला सुरुवात करत आहोत।
सेवेसाठी घेतलेला अभंग श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज यांच्या अभंग गाथेतील 346 क्रमांकाचा आहे। आणि या प्रस्तुत अभंगात श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज स्वतःचा आंतरिक आत्मानुभव सांगतात। आणखीन एक गोष्ट, आजच्या दिवसाचं एक उत्तम असं एक योग आहे की श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्म हा बुधवार आपण मानतो, तो बुधवार दिवसही आहे आणि आज गीता जयंती आहे, तेही एक औचित्य आहे या आजच्या दिवसाच्या या सेवेला उत्तम क्षण ठरण्याचं। तर प्रस्तुत अभंगात नाथ महाराज स्वानुभव सांगत असताना म्हणतात की जग तर आम्हाला अनेक नावानं ओळखतं, ते आम्हाला कधी संत म्हणतं, कधी साधू म्हणतं, जर आम्ही काही चुकीचं वागलो तर आम्हाला भोंदू म्हणतं, जर आम्ही काही वाईट वागलो तर आमची निंदा करतं, आम्ही काही चांगलं केलं तर आमचं कौतुक करतं। जगाच्या दृष्टिकोनातून आम्हाला अनेक उपमा आहेत, आम्हाला अनेक नावं आहेत, परंतु कोणी जर आम्हाला विचारत असेल की आम्ही कोण आहोत, आम्हाला काय आवडतं, जर कोणी माझ्या माऊलींना विचारलं की माऊली तुम्हाला काय आवडतं, तुम्हाला काय म्हणावं अशी तुमची जगाकडून इच्छा आहे, तर माऊली 100% जी काही आध्यात्मिक साधना केली आहे त्या साधनेचा आणि माऊलींच्या जेवढं साहित्य आहे त्याचं वाचन केल्यानंतर एक गोष्ट नक्की जाणवते की माऊलींना निवृत्ती दास असं जर आपण म्हटलं ना तर माझ्या ज्ञानेश्वर महाराजांना ते खूप आवडेल, त्यांना खूप त्या गोष्टीचं म्हणजे आपुलकी जाणवेल त्या, कारण त्यांनी संपूर्ण माऊलींच्या ज्ञानेश्वरीत स्वतःला फक्त त्याने निवृत्ती दासच म्हणून घेतलं आहे, ना कुठलं महंत पद लावलं स्वतःला, ना कुठलं संत पदवी लावली, ना मी काहीतरी साधू आहे असा कोणताही तेथे बडैजाव करण्याचा उपक्रम माझ्या माऊलींनी केला नाही, तर प्रत्येक ठिकाणी स्वतःला निवृत्ती दासू म्हणून घेण्यात माझ्या माऊलींना जीवनाची सार्थकता वाटते। आणि त्यांची ती इच्छा आहे की जगानेही मला निवृत्ती दादांचा दास म्हणावं, निवृत्ती दादांचा छोटा भाऊ म्हणावं, निवृत्ती दादांचा शिष्य म्हणावं, ही माऊलींची इच्छा आहे। आणि अशीच इच्छा सर्व संत साधू महात्म्यांच्या अंतःकरणात असते की आपल्याला आपल्या गुरुमुळे ओळखावं जगानं, आपल्या गुरुचा महिमा ऐकण्यात प्रत्येक शिष्याला, प्रत्येक साधकाला खूप आनंद वाटतो आणि तोच खरा शिष्य आहे, ज्याला स्वतःची महंता वाढवण्यात गाजवण्यात धन्यता वाटते तो खरा शिष्य नाही, तर ज्याला आपल्या गुरुचं नाव मोठं करण्यात धन्यता वाटते तो खरा शिष्य आहे। कारण स्वामी विवेकानंदही जेव्हा केव्हा त्यांनी कोणतं व्याख्यान दिलं, कोठे प्रवचन केलं किंवा ह्या सर्व विश्व भ्रमण करत असताना जेथे कुठे ते गेले तिथे प्रथमतः त्यांनी आपल्या गुरूंची धन्यता मांडली, गुरूच्या चरणी स्वतःला नतमस्तक ठेवलं आणि नंतर बाकीच्या गोष्टींना महत्त्व दिलं। आणि तसेच विचार हा वारकरी संप्रदाय ही जोपासत आलेला आहे। जेव्हा वारकरी संप्रदायाची स्थापना झाली माऊलींच्या विचारातून, तेव्हा ते आज तागायत, म्हणजे आज ही जे कोणी थोर महात्मे आहेत वारकरी संप्रदायात तेही आपल्या गुरुला अग्रस्थानी मानतात, तेही आपल्या गुरुला श्रेष्ठ मानतात आणि त्यांच्या चरणी नतमस्तक राहण्यात स्वतःच्या जीवनाची धन्यता मानतात। आणि तोच भाव येथे श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज प्रकट करतात की आम्ही नहो अतीत, जगानं आमच्याकडे पाहिलं आणि जग आम्हाला म्हणू लागलं अरे बापरे हा खूप मोठा साधू आहे, हा खूप मोठा अतीत आहे, म्हणजे याला सगळं भूत भविष्य सगळं कळतं, हा खूप मोठा काहीतरी पंडित आहे, आम्ही नहो माया तिथं, किंवा हा मायेच्या पलीकडे गेलेला आहे असं जग सगळं कौतुक करायले, हा खूप थोर आहे, काहीतरी सिद्धी साधक म्हणजे खूप साऱ्या सिद्धी याच्यापाशी आहेत, हे ते त्या चमत्काराला बघून जग त्या साधूकडे जवळ आलं, त्यांची स्तुती करू लागलं, परंतु त्यात संतांना गोडी नाही, त्यात गोडवा नाही, कारण संत स्वतःची थोरी व्हावी म्हणून ह्या सिद्धींचा उपयोग करत नसतात किंवा चमत्कार करत नसतात, तर
जगाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी, जगाला योग्य मार्गावर आणण्यासाठी या सिद्धींचा उपयोग करत असतात. सकळाहून पतित नाव माझे, आणि स्वतःला काय समजतात, सकळाहून, अरे जगा तुम्ही आमच्याकडे बघताना एवढं नका आमचं कौतुक करू. ना आम्ही आम्ही मायातीत आहोत, आम्ही अतीत. आम्हाला कळलं आधी अंत त्या परमेश्वर परमात्म्याच्या त्या स्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर मग तेथे आमचं अस्तित्व काय, तर तेच होऊन जातं. माझी माऊली ज्ञानेश्वरीत म्हणते की जेव्हा एक दिवा दुसऱ्या दिव्यासोबत लागतो, जेव्हा श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगत असतात की तू माझ्या चरणी समर्पित हो, कसं, तर एक दिवा दुसऱ्या दिवाला लागल्यासारखं, तेव्हा ओळखताच येणार नाही की कोणता दिवा पहिला होता आणि कोणता दिवा दुसरा होता. अगदी तशा स्वरूपात आम्ही ह्या परमेश्वर स्वरूपाला प्राप्त झालो आहोत. आम्ही मायातीत आहोत, आम्ही आतीत आहोत, परंतु तो अहंकार आम्हाला नको. मग काय आम्ही पतित आहोत. कुणाचे, तर माझ्या सद्गुरू रायाचे, सद्गुरूच्या चरणी राहण्यात आम्हाला जीवनाची धन्यता आहे. सकलाहून म्हणजे तुम्हा सकलाहून पतित नाव माझे. माझी नका थोरी गाऊ, मी पतित आहे. माझ्या गुरुचा पतित म्हणून घेण्यात, संतांच्या संगतीत राहण्यात, संतांची सेवा करण्यात माझ्या जीवनाची धन्यता आहे. आणि त्यातच तेच माझं खरं सुख आहे. आणि त्या सुखात मला राहू द्या, नका मला या चरणापासून वेगळं करू. असा अंतकरणातील एक भाव येथे श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज प्रकट करतात. आम्ही नहो साधू. साधूचं लक्षण जर पाहायला गेलं तर ज्याने 6 विकारावरून ती विजय प्राप्त केला, म्हणजे जे 6 काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे जे 6 विकार आहेत, यांना ज्याने धुतलं, 6 ज्याने धुतलं, तो साधू सांगितला जातो. आणि अशा साधू म्हणून जग आमच्याकडे पाहू लागलं. परंतु येथे श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज म्हणतात की जर मी साधू जरी असेन तरी तिथं जर माझ्या मस्तकी गुरुनाथाचा हस्त नसेल, म्हणजे हात नसेल, तर ते साधूपदही टिकणार नाही जास्त काळ. मग आम्हाला काय व्हावं लागेल, भ्रष्ट व्हावं लागेल. कारण आजपर्यंतचा इतिहास आहे, पूर्ण इतिहासाचे पानं तुम्ही चाळून पहा, तुम्हाला कळून येईल. ज्या कुठल्या साधकाने स्वतःच्या शिरावरून गुरुचा हस्त बाजूला केला किंवा गुरुच्या उपदेशापासून बाजूला होऊन स्वतःचं काहीतरी नवीन स्थापना केली आणि मी करत जो जगला, भलं तो आधी साधू होता, परंतु तो असा जगला की माझ्या मागं पुढे आता कोणी गुरु नाही, असा जो कोणी जगला त्याच्या आयुष्याची तुम्ही यादी काढून वाचा, बघा की त्या जीवनातून भ्रष्ट झाले आहेत, ते नष्ट झाले आहेत, ते कर्म किंवा त्या परमार्थिक मार्गावरून ते बाजूला सरकले आहेत, कोठे ना कोठे त्यांचा पाय घसरला आहे, चुकीच्या मार्गावर गेले आहेत. आणि त्यामुळे सद्गुरू गणेशनाथ महाराज म्हणतात की आम्ही आहोत साधू. आम्ही काही कारणास्तव जगाच्या अनेक त्रिविध हे जन, त्रिविध बोलणे म्हणजे 3 गुणाचे हे जन आहेत, त्यांचे बोलणेही तशाच प्रकारे आहेत. म्हणून जे अज्ञानी आहेत ते कदाचित आम्हाला भोंदूही म्हणत असतील, म्हणून आम्हाला भोंदूही म्हणू नका, आम्हाला साधूही म्हणू नका. मग आम्हाला काय आवडतं, अखंड ब्रह्मानंदू सद्गुरुनाथाचा. तर आमच्या अंतःकरणात सद्गुरूच्या विचाराचं चिंतन चालू आहे आणि त्या आनंदात, त्या ब्रह्मानंदात आम्ही तल्लीन आहोत, आम्ही सुखी आहोत. आणि गुरुच्या आशीर्वादानं आम्हाला आता कशाची अपेक्षा नाही की जगानं आम्हाला साधू म्हणावं, हे म्हणावं. एकनाथी भागवत अध्याय 26 मध्ये माझे श्री संत सद्गुरू एकनाथ महाराज खूप गोड वर्णन करतात की साधू कुणाला म्हणावं, की ज्याच्या अंतःकरणात तिथे 8 लक्षणं सांगितली आहेत की निरपेक्षता, ज्याच्या अंतःकरणात कुठलीही अपेक्षा नाही या संसाराकडून ना या परमेश्वराकडून, ज्यांचं अखंड नामचिंतन केलं जातं त्यांच्या कडूनही असं सांगितलं जातं की तुकोबारायांच्या 8 पिढ्यांनी एवढी सेवा केली पांडुरंग परमात्म्याची, परंतु चुकून कधीही पांडुरंगापुढे गरहाणं घातलं नाही, कधी झोळी पसरली नाही की आम्हाला हे दे ते दे. नाही हो, संत काहीच अपेक्षा ठेवत नाहीत. निरपेक्षता हा त्यांच्याकडे सर्वात मोठा गुण असतो आणि त्यामुळे पांडुरंगालाही त्या गोष्टीचं वज्ज होतं. म्हणून निरपेक्षता, माझे शांतीब्रह्म एकनाथ महाराज त्या गुणांचं वर्णन करत असताना निरपेक्षता हा पहिला गुण सांगतात. त्यानंतर दुसरा गुण सांगतात, तो म्हणजे साधूच्या लक्षणातला ममचित्त, म्हणजे
जो श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की उद्धवाला की ज्याचं चित्त हे सदैव माझ्या स्मरणात आहे, माझे नामस्मरण करण्यात, माझ्या स्वरूपाचं ध्यान लावून घेण्यात ज्याचं चित्त सदैवी आहे ती मम चित्त, हा दुसरा गुण सांगतात. त्यानंतर तिसरा सांगतात की तो प्रशांत आहे, म्हणजे त्याचं स्वरूप कसं आहे, विशाल आहे, हे विश्वची माझी घरं, अशा प्रकारे त्याचा स्वभाव आहे. त्यात तो अशा छोट्या छोट्या गोष्टीत अडकून राहत नाही की हे माझं ते तुझं, हे तर नाही, हे सगळं काही हे परमेश्वराचंच आहे आणि परमेश्वराचेच आपण सर्व आहोत. कारण ज्यांना आत्मतत्व जाणलं, कारण माझ्या अंतकरणात जो श्वासोश्वास चलत आहे तो श्वासोश्वास समोरच्याही चलत आहे. जे पाणी मी पीत आहे तेच पाणी तो समोरचा पीत आहे. मग भेद राहिला कुठं? जो रक्तप्रवाह माझ्या शरीरात आहे तो समोरच्यात आहे. म्हणजे पाहायला गेलं तर इंटरनल स्ट्रक्चर सारखंच आहे, पंचमहाभूताचे हे शरीर सारखंच आहे, आत्मचैतन्य स्वरूप एकच आहे. मग भिन्नता कशाची? आणि हे ज्याने जाणलं तो या परमार्थिक मार्गावर त्या साधू स्वरूपाला प्राप्त होण्यास योग्य आहे. म्हणून पुढे एक 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 गुण सांगत असताना समदर्शन हेही सांगतात की तो समदृष्टी आहे. त्याला एक दासी आणि एक राजा यामध्ये जास्त फरक जाणवत नाही, कारण त्यांनी ते आत्मतत्व जाणलेलं असतं. त्या आत्मतत्वामुळे त्या राजाच्या अंतकरणात जे तत्व आहे ते एकच आहे, त्या दासाच्या अंतकरणात जे तत्व आहे तेही एकच आहे, म्हणून समदर्शन. आणि पुढे हे सांगत असताना मग निर्ममता, निर्मोही, निरहंकार, अपरिहग्र असे 8 लक्षणं साधूंचे शांतीब्रह्म एकनाथ महाराज प्रस्तुत अध्यायात सांगतात आणि खूप गोड वर्णन करतात की साधू कोणाला म्हणावं, ज्याने हे असे गुण अर्जित केले आहे, जो अशा गुणाला अर्जित करून आयुष्य जगत आहे त्याला साधू म्हणावं. परंतु येथे श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज म्हणतात की या जगानं आम्हाला साधू म्हणावं ही आमची अपेक्षा नाही, ह्या जगानं आम्हाला बोंधू म्हणावं हेही आमची अपेक्षा नाही. मग आमची अपेक्षा काय आहे? तर जगाने आम्हाला गुरुनाथांच्या चरणाचा दास म्हणावं, गुरुनाथांच्या स्वरूपात सदैव ब्रह्मानंदात राहणारा एक भक्त म्हणावं, हीच आमची अपेक्षा आहे. म्हणून अखंड एक क्षणही वेगळा नाही असा अखंड ब्रह्मानंदू गुरुनाथाचा. आम्ही नहो जोगी, कोणी म्हणेल की हा जोगी आहे का भिक्षा मागायला येत आहे किंवा म्हणजे जोगी आहे, आपण पाहतो जोगीचं स्वरूप, तर तसं ही आमचं स्वरूप नाही. किंवा कोणी म्हणेल आम्ही योगी आहे, हा अष्टांग योग करत आहे, योगासनं लावून बसत आहे, ध्यानधारणा करत आहे, भलं बाह्य स्वरूपानं हे जग आम्हाला त्या स्वरूपात ओळखत असेल, परंतु आम्हाला काय आवडतं? अखंडित संग गुरुनाथाचा. तर आम्हाला काय आवडतो? अखंडित संग त्या गुरुनाथांचा. गुरुनाथांच्या सानिध्यात राहण्यात आम्हाला जीवनाची धन्यता वाटते. गुरुनाथाच्या दिलेली जी आज्ञा आहे ती पाळण्यात आम्हाला जीवनाची धन्यता वाटते. जर ती आम्ही गुरुनाथाचा संग सोडून इकडे जर आम्ही जगाला योग दाखवत असू तर ती आमची परमार्थिक साधना सफल होणार नाही. म्हणून त्या सर्व गोष्टीपेक्षा जगाने आम्हाला कोणत्या पदव्या दिल्या या गोष्टीपेक्षा आम्हाला काय महत्त्वाचं आहे तर तो गुरुनाथाचा संग. कारण गुरुनाथाच्या संगतीत राहण्यातच संताचे संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती यांनी म्हणते. माझी माऊली म्हणते की तुम्हाला देव पाहायचा आहे ना, तर तो फक्त आणि फक्त एकाच मार्गाने जाण्याला जाऊ शकतो आणि तो म्हणजे संतांच्या संगतीतून. म्हणून अखंडित संग गुरुनाथाचा. आणि पुढे म्हणतात की आम्ही नहो संत, आम्ही नहो महंत. कोणी आम्हाला संत म्हणतं, कोणी महंत म्हणतं, पण नका म्हणू. संतांचे खूप थोर लक्षणं आहेत. संत या भूवरचे त्यांची तशी तर संतांना उपमाच देता येत नाही. कशाची उपमा देणार? चन्नाची उपमा देणार, परिसाची उपमा देणार. कारण याचं अनेकदा आपण चिंतन अनेक संत साधू महात्म्यांकडून ऐकलं असेल की परीस जरी लोखंडाचं सोनं करत असेल परंतु लोखंडाला परीस कधी करत नाही, तसं परिसाचीही उपमा आपण संताला देऊ शकत नाही. संत त्यापेक्षाही, कारण संत काय करतात? आपल्या पदी बसवतात. जो कोणी संतांच्या संगतीत जातो, जसं की माझ्या गावबाचं उदाहरण दिलं जातं, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या संगतीत आलेला तो गावबा काही दिवस सेवा केल्यानंतर
त्या पदवीला पोचला जो भावार्थ रामायणाचा जो शेवटचा भाग आहे तो माझ्या गावबानी लिहिला. म्हणजे संत काय करतात तर स्वतःची पदवी आपल्या भक्ताला, आपल्या शिष्याला, त्या साधकाला देत असतात. परंतु परीस तसं करत नाही. परीस त्या लोखंडाचं सोनं करू शकतो, परंतु स्वतःसारखं परीस करू शकत नाही. म्हणून संतांना कशाचीच आपण उपमा देऊ शकत नाही. अशी थोर पदवी आहे. आणि त्यामुळे संत गुरु गणेशनाथ महाराज म्हणतात की नका आम्हाला संतही म्हणू, कारण त्यांना अपेक्षाच नाही. आम्ही नो संत, आम्ही नो महंत. कोणी आम्हाला महंत म्हणेल, या मठाचा महंत आहे, त्या मठाचा महंत आहे, तेही नका आम्हाला म्हणू. परंतु आम्हाला काय आवडतं, अखंडित चित्त तुझे पायी. तर आमचं हे चित्त अखंडित कोठे असावं, तर या सद्गुरूच्या चरणावरती असावं. त्यात आम्हाला खरं सुख आहे, ना की हे जगाकडून हे सगळं गुण दोष ऐकण्यात. यात आम्हाला इंटरेस्टच नाही. हे खरं आहे संताचं लक्षण. प्रस्तुत अभंगात श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज सांगतात. कारण जगाच्या दृष्टिकोनातून आपण संतांचं स्वरूप पाहिलं, जगाच्या दृष्टिकोनातून माऊलींचे चमत्कारांचं वर्णन आपण ऐकलं, तुकोबारायांच्या चमत्काराचं वर्णन आपण ऐकलं. राघवे सागरात पाषाण तारले तैसे तुकोबाचे अभंग रक्षिले, हे आपण वर्णन ऐकलं. पण तुकोबारायांना काय आवडतं हे कधीतरी विचार करा. तुकोबारायांना काय आवडतं असेल तर सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया. तुकोबारा काय म्हणतात, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने. तुकोबारांना हे आवडतं. तुकोबारांना या जगात इंटरेस्ट नाही. मग तुकोबारांना इंटरेस्ट कशात आहे तर तुकोबारांना इंटरेस्ट परमेश्वराचं चिंतन ऐकण्यात, परमेश्वराचं गुण वर्णन गाण्यात, परमेश्वराला पाहण्यात, परमेश्वराच्या भेटीसाठी जाण्यात. यात तुकोबारायांना सुख आहे. आणि हेच अनुभव येथे नाथराय या प्रस्तुत अभंगात वर्णन करतात. गणेशनाथ म्हणे आणि शेवटच्या चरणात तू माझे जीवन. सद्गुरूला आपलं जीवन मानतात. कारण माझे तुकोबाराय म्हणतात की जरा वेगळी मासोळी, जर पाण्याच्या बाहेर मासा काढला तर तडपायला लागतो. मला जर खरा साधक ओळखायचा असेल, खरा भक्त ओळखायचा असेल तर त्याचं एकच लक्षण आहे, ज्याच्या अंतःकरणातून सद्गुरूचं एक क्षणही नामाचं विस्मरण झालं तर तो तळमळायला लागेल. ज्या क्षणी सद्गुरू त्याचं ध्यान त्याच्या चित्तातून बाजूला होईल, तो मरण म्हणजे असं मरणप्राय होऊन जाईल, तर समजून जा की तो शिष्य खरा शिष्य आहे. म्हणजे तो एक क्षणही सद्गुरूला विसरू शकत नाही. अखंडित सद्गुरूचं नामस्मरण त्याच्या चित्तात आहे. अखंडित त्या सद्गुरूचा उपदेश त्याने शिर म्हणजे आपल्या मस्तकी बसवला आहे. तो खरा शिष्य आहे. जर एक क्षणी सद्गुरूच्या ह्याचं विस्मरण झालं तर तो स्वतःला मरणप्राय समजतो. म्हणून तू माझे जीवन, सद्गुरू तू माझा जीवन आहेस. कारण मी आता एक श्वासही तुझ्या आज्ञेविना घेऊ शकत नाही, तुझ्या विना मी जगूच शकत नाही. तुझविन सज्जन अनेक नव्हे. आणि एकविध भक्ती म्हणजे एकनिष्ठपणा हा खूप महत्त्वाचा गुण आहे. जोपर्यंत आपण हा गुण अंगीकारणार नाही तोपर्यंत आपण त्या साधनेवर चालू शकत नाही. कारण यापूर्वी हे चिंतन मांडलं आहे की हे खूप मोठं वर्तुळ आहे. हे जगत म्हणजे काय आहे, खूप मोठं वर्तुळ आहे गोल आकारात. आणि याचा हा केंद्रबिंदू हा परमेश्वर परमात्मा आहे. आणि या वर्तुळात 360 त्रिज्या आहेत, 360 मार्ग आहेत. तुम्ही कोणत्याही एका मार्गाने आलात तर नक्की त्या परमेश्वर परमात्मापर्यंत प्राप्त व्हाल. परंतु प्रॉब्लेम काय झाला की आपण केंद्रबिंदूकडे येण्याऐवजी मध्येच घुरपटत बसलो. हा मार्ग योग्य का तो मार्ग योग्य असं म्हणत ते 360 मार्ग तपासत बसलो आणि तिथंच आपल्या आयुष्याची हानी झाली. नरदेह कधी संपून गेला कळलंच नाही. त्याच्यामुळं एकनिष्ठ भाव ठेवून सद्गुरूंनी सांगितलेला मार्गाचा स्वीकार करून जर आपण चालत राहिलो तर नक्की त्या केंद्रबिंदूला येऊन पोहोचू. आणि तिथे आल्यानंतर आपल्याला कळून जाईल की अरे हे तर सगळे 360 मार्ग इथूनच सुरुवात झाली होती. म्हणून सर्व या विश्वात जेवढे काही आपल्याला पंथ संप्रदाय धर्म सर्व जे विचार हे जे सगळं तत्वज्ञान हे सगळं जे दिसत आहे त्याचं मूळ उगमस्थान हे तो परमेश्वर परमात्मा आहे. आणि एकदा का ते स्वरूप आपण जाणलं मग आपल्या अंतःकरणात कुठलाही भेदभाव राहणार नाही,
कुठलाही कमी जास्तपणा राहणार नाही. मग आपण असं कधीच भांडण करणार नाही की हे संत कोणत्या जातीचे, ते संत कुठल्या धर्माचे, त्यांनी काय केलं, यांनी काय केलं, हे श्रेष्ठ का ते श्रेष्ठ. अहो संतात कशाला भांडणं लावता, संतांच्या विचाराकड. म्हणून तर माझे कबीर महाराज म्हणतात की जाती ना पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पडी रहन दो म्यान. अरे ज्या संत साधू महात्म्यांनी या शरीराला गोन मानलं, कुत्ता जाणे चमडी जाणे म्हणून त्याचा विचारही केला नाही जितेजीपणे, त्यांचं मेल्यानंतर आपण जाती काढतो. आपल्यासारखे नालायक भक्त, नालायक साधक, नालायक परमार्थिक आपणच. कारण संतांची कुठलीही जात नसते, संताचा कुठलाही धर्म नसतो. तर संत हे संत असतात, ते फक्त आणि फक्त परमेश्वराचे चिंतन करण्यात जीवनाची धन्यता मानतात आणि या जगाला खरा मार्ग दाखवण्यात जीवनाची सार्थकता मानतात. म्हणून प्रस्तुत अभंगात श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज की तूच एक सज्जन आहेस. आणि जो कोणी गुरुनाथाचा मार्ग स्वीकारत नाही, गुरुनाथाचा उपदेश ऐकत नाही, ते सर्व दुर्जन. म्हणजे एकमेव सज्जन कोण, तर जो ह्या गुरुमार्गावर चालतो, जो गुरुच्या आज्ञेत राहतो, किंवा जो असा गुरु आहे की जो सत्य मार्ग दाखवतो, तोच एक सज्जन. बाकी जे कोणते मार्ग आहे जे भेदाभेद दाखवतात, भेदाभेद सांगतात, ते सर्व वाईट दुर्जन. आणि हाच भाव येथे सांगते पण एकनाथ महाराज त्याच अध्यायात सांगतात की तुम्हाला जर ह्या परमार्थिक संगत करायची, पुढील ह्याच्या त्या 26व्या अध्यायात सांगतात की सत्संगती खूप महत्त्वाची आहे. आणि जर सत्संगती जर नाही घडली आपल्याला आयुष्यात, तर नक्की आपल्याला दुसंगती घडेल किंवा दुसरी वाईट संगत घडेल. आणि तिथून मग आपलं हा नरदेह फोल होऊन जाईल. म्हणून करायची असेल या नरदेहाला येऊन तर फक्त सत्संगती करावी, सद्गुरूची सेवा करावी, आणि त्यातच जीवनाची धन्यता आहे. असा हा परमार्थिक मार्ग प्रस्तुत अभंगात स्वतःचा अनुभव सांगून श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज आपल्या सर्व भाविक भक्तांसाठी दाखवतात. या वाचीतून काही चुकीचं गेलं असेल तर तो माझ्या वाणीचा दोष समजावा. जे काही योग्य असेल, चांगलं असेल, ते या संत सद्गुरू गणेशनाथ महाराजांच्या कृपेने असेल आणि त्यांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. गणेशनाथ 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 गणेशनाथ. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज की जय.